नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. अर्न एंडलर अर्थात शिका आणि कमवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टेबल फॅन जाम झाल्यानंतर काय करायचं. मित्रांनो पाहू शकता हा आपल्याकडे ओरिएंटचा टेबल फॅन आहे. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की आता दाबलं तर फक्त गुरला आवाज येतो ह्याला, पक्का फिरत नाही, हा पक्का जाम आहे. असा प्रॉब्लेम असतो मित्रांनो. ह्याच्या बुश शॉप जाम झालेला असतो त्यामुळं प्रॉब्लेम येतोय. पाहू शकता ह्या सिरीजचा बुल पण थोडा पेटलेला आहे, मला दिसणार नाही प्रॉब्लेम आहे याचा. आता आपण पहिल्यांदा याची जाळी काढणार आहोत. आपल्याला ही जी राऊंड पट्टी असते त्या पट्टीला एका स्क्रूच्या साहाय्याने पट्टी फिटिंग केलेली असते. ते आपल्याला स्क्रू लूज केल्यानंतर आरामात निघते, जास्त एफर्ट घेण्याची गरज नाही. त्यानंतर आपण पाहू शकताय हातानं फिरवताना पण जाम आहे. तर मित्रांनो याचं कारण असं असतं की शॉफ्ट आणि बुश जास्त वेळ चालल्यामुळं शॉफ्ट आणि बुशमध्ये एक गाळा पडलेला असतो किंवा खड्डा पडलेला असतो, त्यामुळं हे जाम होतं. किंवा जास्त दिवस जर ऑइल आपण वगैरे केलेलं नसेल टेबल फॅनला तरी पण हा प्रॉब्लेम येतो. तर मित्रांनो आपल्याला हे पाठीमागचं कव्हर बाजूला काढून घ्यायचं आहे. तर त्याला एक लॉक असतात, तर ते लॉक स्क्रूड्रायव्हर किंवा टेस्टरच्या साहाय्याने खाली दाबल्यानंतर ते लॉक निघतात. त्यानंतर आपल्याला हा ऑक्सिलेटिंगचा एक नट असतो, गिअर बॉक्स असतो, जो फॅन इकडे मुव्हिंग करण्यासाठी अटॅच केलेला असतो. तो नट आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो नट काढून घेतल्यानंतर तो नट आहे तिथे फिट करायचा, कारण तो नट हरवला तर नंतर मिळत नाही. तर त्यानंतर आपल्याला याची वायरिंग जी आहे ती वायरिंग आपल्याला पूर्ण बाजूला काढावी लागेल. तर मित्रांनो हा कंपनीचा जो टेबल फॅन असतो त्याला कलर कोडिंग आलेली असते. खालून जे कनेक्शन आलेले असतात ते आणि जे मोटरमधून कनेक्शन आलेले असतात त्यांची कलर कोडिंग सेम असते. तर ते आपल्याला पूर्ण वायर सोडून घ्याव्या लागतात, कारण त्याशिवाय आपली मोटर पूर्णतः बाजूला निघणार नाही. तर मित्रांनो त्या टेबल फॅनला एक कनेक्टर असतं, त्या कनेक्टरच्या साहाय्याने वायर फिटिंग केलेले असतात. त्यानंतर आपल्याला जी मोटर बॉडी असते ती मोटर बॉडी 4 नटाच्या साहाय्याने फिटिंग केलेली असते. त्याच्या प्रकारे आपल्याला स्क्रूड्रायव्हर किंवा मशीन असेल आपल्याकडे स्क्रू रिमूव्ह करण्याची तर ठीक आहे, नाही तर स्क्रूड्रायव्हरनं आपल्याला मोटर बॉडीचे स्क्रू काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मित्रांनो आतमध्ये मोटर आहे दोन्हीच्या, आणि दोन्ही साईडला बुशिंगच्या प्लेट आहेत, म्हणजे मोटर बॉडी आहे. तर त्या मोटर बॉडीलाच बुशिंग फिटिंग केलेले असतात. तर त्यासाठी आपल्याला हे 4 स्क्रू काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मित्रांनो बुशिंग जाम झाल्यामुळं हे सहजासहजी निघत नाही. तर ते काढताना काळजी घ्यायची मित्रांनो. जे टेबल फॅनच्या वायंडिंगचं स्टेटर आहे त्या स्टेटरला रोटर कुठेही घासणार नाही. जरा जरी घासलं तर एक जरी वायर कट झालं तर आपल्याला वायंडिंग आपली खराब होऊ शकते. त्यामुळं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे आपण समोरची साईड काढलेली आहे, पण पाठीमागल्या साईडला बुशिंग जाम असल्यामुळं ते फिटिंग बसलेलं आहे, ते सहजासहजी निघत नाही. तर आता ते निघालेलं आहे मित्रांनो. तर पाहू शकताय जास्त दिवस ऑइल न केल्यामुळं हा शॉफ्ट आणि बुश जाम झालेला आहे. तर ॲक्च्युअल शॉफ्ट आणि बुश चेंज करायची आवश्यकता नाही, पण थोडा गाळा पडलेला असतो शॉपला, तर त्यामुळे ते आपल्याला काढावं लागतं. तर मित्रांनो हा शॉफ्ट आहे, या शॉपला कंपनीचे प्लास्टिक वायसर आलेले असतात लांब साईजचे. ते आपल्याला वायसर काढल्यानंतर आता आपल्याला शॉफ्ट काढायचा आहे. तर मित्रांनो हे आपण एक जुगाड केलेला आहे, जो 4 व्हीलरचा जॅक असतो मॅन्युअली, त्या जॅकच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करून हा शॉफ्ट काढून घ्यायचा आहे. आपण हा ठोकून पण काढू शकतो, पण बसवताना मित्रांनो शक्यतो प्रेस मशीनवरच बसवावा लागतो, कारण ठोकताना
शॉफ्ट बेंड होण्याची शक्यता असते. तर आता आपल्याला हा जुना शॉफ्ट काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सहज रीतीने आणि सोप्या पद्धतीने आपण हे देशी जुगाड बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा शॉफ्ट काढून घ्यायचा आहे. हा शॉफ्ट काढल्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीने नवीन शॉफ्ट बसवायचं आहे. तर मित्रांनो, हे जे देशी जुगाड आहे हे फार स्वस्तात तयार झालेलं आहे. फक्त 1000 रुपयात हे तयार झालेलं आहे. आपण सेकंड हँड जॅक घेतलेला आहे 250-300 रुपयाचा. आणि ही जी फ्रेम आहे ह्या फ्रेमसाठी 600 ते 700 रुपये खर्च आलेला आहे फक्त. तर मित्रांनो, आपण यासाठी हायड्रॉलिक पण जॅक वापरू शकत होतो, पण हायड्रॉलिक जॅक न वापरण्याचं कारण असं आहे की हायड्रॉलिक जॅक जर वापरला आपण तर आपल्याला ही फ्रेम आहे ती एका ठिकाणी फिट करावी लागते. ती मुव्हेबल ठेवता येत नाही, कारण ज्यावेळेस आपण हायड्रॉलिक जॅकचं प्रेशर मारतो त्यावेळेस फ्रेम हलते. त्यामुळे आपल्याला ते शक्य झालं नाही. तो पण ट्राय केलेला होता आपण. त्यानंतर आपण हा मॅन्युअली जॅक वापरत आहोत. तर आता आपला जुना शॉफ्ट बाजूला निघालेला आहे. थोडा हातोडी साईने आपण नंतर तो बाजूला निघेल. आता आपल्याला हा नवीन शॉफ्ट त्याच पद्धतीने प्रेस करून बसवायचा. मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश आहे की जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगाराची एक दिशा किंवा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर चॅनलला नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत चला, कारण बऱ्याच रस्ता चुकलेल्या तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे. तर या बिझनेसमधून आपण चांगला रोजगार उपलब्ध करू शकतो. मित्रांनो, विशेष म्हणजे या क्षेत्रात कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा फार कमी आहे, कारण या क्षेत्रात येण्यासाठी हातकाळी करण्यासाठी बरेच तरुण धजावत नाहीत. त्यामुळे ज्यांना खरंच कामाची गरज आहे आणि ज्यांच्याकडे भांडवल नाही पण काहीतरी करण्याची जिद्द आहे, त्यांनी या व्यवसायात पदार्पण करून काम शिकून आपण आपला उदरनिर्वाह किंवा एक चांगली सेटल्ड लाईफ जगू शकता. तर मित्रांनो, फक्त यासाठी भांडवल एकच आहे की तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. 6 महिने 1 वर्ष चांगल्या कारागीर किंवा जिथं चांगलं रिपेअरिंगचं काम चालतं त्या दुकानात तुम्हाला काम शिकावं लागेल. त्यानंतर तुम्ही पैसे कमवू शकता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचं नावच आहे लर्न अँड अर्न. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काहीतरी काम शिका आणि त्यानंतर पैसे कमवा. तर मित्रांनो, हा मार्ग म्हणजे भरपूर पैसे कमवून देणारा बिझनेस आहे. तर यात माझं एक आव्हान आहे की जास्तीत जास्त तरुणांनी रिपेअरिंग क्षेत्र कुठलंही असू द्या मित्रांनो, ॲटोमोबाईल असू द्या, 4 व्हीलर 2 व्हीलर किंवा प्लंबिंग असू द्या, AC फ्रीज रिपेअरिंग असू द्या किंवा इलेक्ट्रिकल उत्पादने आहेत त्यांची रिपेअरिंग असू द्या, लाईट फिटिंग असू द्या, यात चांगल्या प्रकारचे पैसे मिळतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला नवीन शॉफ्ट बसून झालेला आहे. तर त्याला आपल्याला जे प्लास्टिक वायसर आपण काढलेले होते जुन्या शॉफ्टचे ते पण बसून टाकायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, हे पाहू शकताय हे बुश आहे. तर हे बुश 2 नटाच्या साह्याने फिटिंग केलेलं असतं. तर हे आपल्याला जुनं बुश काढून घ्यायचं आहे अगोदर. हे बुश काढल्यानंतर आपल्याला नवीन बुश बसवायचं आहे. हे बुश म्हणजे एक प्रकारचं एका धातूचं हे बनवलेलं असतं. तर त्या साईडला एक कापसाची गादी असते. तर त्या गादीला आपल्याला 3 महिन्याला 4 महिन्याला ऑइल करणं आवश्यक असतं. पण आपण एकदा पंखा चालू केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो. तर त्या दुर्लक्षाचा परिणाम म्हणजे आपली मोटर लवकर जळते, फॅन गरम होतो आणि त्यातलं ते कापूस असतो त्या कापसातलं ऑइल ज्यावेळेस संपतं त्यावेळेस शॉफ्ट कोरडा फिरायला चालू होतो आणि कोरडा फिरल्यामुळे तो पंखा जाम होतो किंवा त्या शॉफ्टला बुशला
खड्डे पडत चालतात, त्यामुळे ते खराब होतं. तर अशा प्रकारे आपण जे पुढची प्लेट आणि पाठीमागची प्लेट आहे त्याचे जुने बुश काढून घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं नवीन बुश आपण बसवलेले आहेत. तर बुश बसवताना काळजी घ्यायची की त्याचे दोन्ही स्क्रू जे असतात ते चांगल्या प्रकारे टाईट करायचे. जर ढिले राहिले तर आपला पंखा फिरणार नाही, कारण ज्या साईडला मॅग्नेट ओढत असतं वाइंडिंगचं त्या साईडला ते ढिलं बुश ओढलं जातं, त्यामुळं आपला पंखा फिरणार नाही. तर त्याची काळजी घ्यायची. आणि जे ग्राहक आहेत किंवा जे कंझ्युमर आहेत तर त्यांना पण एक सांगणं आहे की तुम्ही 4-5 महिन्याला त्यात थोडंसं ऑइल जे घरात उपलब्ध आहे ते, म्हणजे आपण जे डोक्याला लावतो ते तेल खोबऱ्याचं जरी सोडलं तरीसुद्धा चालतं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ऑइलिंग केली तर तुमचा पंखा दीर्घकाळ चालू शकतो. तर आपण अशा प्रकारे हे फिटिंग करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, माझ्याकडे मशीन आहे, म्हणजे प्रत्येकाकडे मशीन असणं गरजेचं नाही स्क्रू टाईट करायची किंवा लूज करायची. तर आपण स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने पण हे काम करू शकतो. तर आता आपण हे रोटर बसवलेलं आहे. रोटर बसवल्यानंतर आपण स्टेटर बसवलं आहे. तर स्टेटर बसवताना एक काळजी घ्यायची की स्टेटरची साईज जी असते तर जे रोटर असतं ते मॅच झालं पाहिजे दोन्हीला. जर मागं पुढं जर राहिलं तर पंख्याची स्पीड कमी होऊ शकते. तर पाहू शकता तुम्ही रोटर आतमध्ये गेलेला आहे आणि थोडा गॅप राहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला पुढच्या साईडला वायसर टाकणं गरजेचं आहे. तर त्यानंतर आपण पाठीमागली प्लेट अगोदर बसून पाहूयात की पंखा फ्री होतोय का जाम होतोय तो. तर मित्रांनो, हे वॉयसरची जी साईज असते ते आपल्याला 1-2 वेळा चेक करावं लागते की बरोबर गॅपमध्ये वॉयसर कुठं जागा राहिली किंवा नाही. तर पाठीमागच्या साईडला आपल्याला जागा आहे, त्यामुळे पाठीमागल्या साईडला पण आपल्याला 1-2 वॉयसर टाकावं लागतील. तर हे पाहू शकता इतका गॅप आहे. तो गॅप आपल्याला भरून काढण्यासाठी वॉशरची आवश्यकता असते. तर अंदाजे जेवढी साईज कमी आहे तेवढेच वॉशर टाकायचे. जास्त जर टाकले तर मोटर बॉडी व्यवस्थित फिट होत नाही आणि शॉफ्ट आपला जाम राहणार, त्यामुळे पंखा फिरणार नाही. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही मोटर बॉडी फिटिंग करून घ्यायची. चार जे स्क्रू काढले होते आपण ते स्क्रू आपल्याला परत फिटिंग करायचे आहेत व्यवस्थितरित्या. हे पण स्क्रू अजिबात लूज ठेवायचे नाहीत, चांगल्या पद्धतीनं टाईट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला वायरिंगचं कनेक्शन करायचं आहे. तर कनेक्शन करणं फार सोपं आहे, कारण याचे जे वायर असतात ते कलर कोड असतात, त्यामुळं त्यात जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही. तर हे कॅपॅसिटर असतं, तर कॅपॅसिटरला आपल्याला पांढरं आणि लाल वायर असतं. तर ते 2 कॅपॅसिटरला द्यायचे आणि मेनचं वायर याच्यातलं ग्रे कलरचं असतं. तर दोन्ही ग्रे कलरचे वायर आणि दुसरं वायर असतं ब्ल्यू आणि येलो तर जे आहेत. तर हे पाहू शकताय हे वायर जोडल्यानंतर आपला पंखा फिरायला चालू झालेला आहे. तर आता आपल्याला बाकीची सगळी फिटिंग करून घ्यायची आहे आणि जे कॅपॅसिटरचे वायर आहेत ते त्याला चिकट बसून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या, म्हणजे ते कुठं बॉडीला इतर सूत्र चिटकणार नाही, त्याची काळजी घ्यायची. तर हे वायरिंग करण्याच्या अगोदर आपण प्रायमरी टेस्टिंग केलेली होती, कारण प्रायमरी टेस्टिंग करणं फार गरजेचं असतं. नाहीतर सगळी फिटिंग करायची आणि दुसरा जर काय प्रॉब्लेम असेल फॅनमध्ये
तर आपल्याला परत फॅन उकलावा लागतो. ते टाळण्यासाठी आपण पहिल्यांदा प्रायमरी टेस्टिंग केली होती. त्यानंतर हे आपण वायरचे जॉईंट करत आहोत आणि जे फॅनला कनेक्टर आलेलं असतं त्या कनेक्टरच्या ठिकाणी जोडत आहोत. हे कंपनीचे फॅन असतात त्यांची फिटिंग व्यवस्थितरित्या असते. कनेक्टर वगैरे जिथले तिथं असतात त्यामुळं. तर मित्रांनो, एक सांगायचं राहिलं की ह्या जे आपण बुश चेंज केले आहेत तर या अगोदर पण कस्टमरनी कुठं तर या बुशचं काम करून घेतलेलं आहे. कारण ह्या ज्या प्लेट आहेत त्या ओरिजिनल कंपनीच्या प्लेट नाहीत. ज्या कंपनीच्या ओरिजिनल प्लेट्स असतात तर त्याला बुशिंग एका पत्तीच्या सहाय्यानं फिट केलेले असतात, पण त्यानंतर बदलता येत नाहीत. त्यामुळं ह्या ज्या प्लेट आहेत त्या आपल्याला प्लेटा चेंज कराव्या लागतात, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या नेक्स्ट टाईम ज्यावेळेस बुश खराब होतात त्यावेळेस आपल्याला त्या सहजी बुश बदलता येतात. तर कंपनीची जी फिटिंग असते त्यात बुश बदलताना फार त्रास होतो. त्यामुळं सर्वोत्तम पर्याय हाच असतो की याच्या प्लेट्स बदलून टाकणं. आता आपण कॅपॅसिटरची वायर व्यवस्थितरित्या चिकट टेपनं जोडून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला हा ऑक्सिलेटिंगचा खालचा स्क्रू बसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे पाठीमागली जो आपला कव्हर आहे ते कव्हर पण फिटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी ब्लेड बसते त्या ब्लेडला एक खाच असते. त्या खाचमध्ये आपल्याला एक स्क्रू वगैरे टाकून अशा प्रकारे ही ब्लेड बसवून घ्यायची आहे आणि त्या समोरचा जो नट असतो तो चांगल्या प्रकारे टाईट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपला फॅन व्यवस्थितरित्या चालू झालेला आहे. तर मित्रांनो, अशा अनेक नवीन व्हिडिओ जे लहान मोठे घरगुती प्रॉब्लेम असतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर लर्न अँड अर्न यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.